नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. वनरक्षक भरती लवकरच परीक्षा होणार आहे. आता 2024 मध्ये झालेल्या वेगवेगळ्या 24 शिफ्ट पैकी 8वी शिफ्ट आज आपण बघणार आहोत. जीएसजीके चे सखोल विश्लेषणासहित सर्व प्रश्न एकूण 15 आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. 8वी शिफ्ट पहिला प्रश्न, द ऍव्हरेज एलिव्हेशन ऑफ ईस्टर्न घाट इज, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर मला अर्थ सांगा ना. सर याचा अर्थ काय आहे? तर पश्चिम घाट सरासरी उंची किती आहे? सरासरी उंची आपल्याला विचारली तर आर्थिक पाणी अहवालामध्ये दिलेले 900 ते 1600 मीटर. आर्थिक पाणी अहवाल आपल्या देशाचा तो केंद्र सरकारकडून प्रकाशित केला जात असतो. याचा अर्थ त्यामधील आकडे केव्हा चुकत नाहीत. जर ते चुकवले तर आपण त्या प्रश्नावर आक्षेप घेऊ शकतो. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. आर्थिक पाणी अहवालातील ही इमेज आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अतिशय डार्क दिसते तिथे सरासरी उंचीपेक्षाही जास्त उंची म्हणजे बघा ना 2000 मीटर. सर्वोच्च स्थान या पश्चिम घाटावरील अन्नामुडी शिखर आहे. त्याची सरासरी उंची सरासरीच बोलतो मी 2695 मीटर एवढी उंची अन्नामुडी. आणि आपल्या महाराष्ट्रात याच पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वत असं म्हटलं जात असताना या सह्याद्री पर्वतावरील सर्वोच्च उंची कळसुबाईचं शिखर जे की अहिल्यानगर अकोले तालुक्यामध्ये आहे. पुढे जाऊया बघा. पुढचा प्रश्न, विच सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर. सर हे इंग्लिश मधून प्रश्न येत आहेत का? याचा अर्थ मला इंग्लिश मधून प्रश्नांची उत्तर द्यावे लागणार आहेत का? सोन्या 2 ते 3 प्रश्न आले तर इंग्लिश मधून येत असतात, बरोबर आहे की नाही? फक्त एकच मिनिट थांबा, हे थोडंसं खिडकी लावून टाकतो म्हणजे बाहेरचा आवाज तुम्हाला येणार नाही. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला इंग्लिश मधून येत असतात. हे सुद्धा 1 ते 2 प्रश्न तुम्हाला इंग्लिश मधून आले होते, ट्रान्सलेट केले नाही कारण तुम्हाला सवय लागायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुमच्या परीक्षेमध्ये डायरेक्टली आपल्या टीसीएस पॅटर्न मध्ये विचारले होते. याचा अर्थ याला ट्रान्सलेट न करता डायरेक्टली आपण इंग्लिश मधूनच समजून घेऊया. विच सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर मेजरिंग जीडीपी इन इंडिया. म्हणजेच काय असतं? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न. पुढीलपैकी कोणती मिनिस्ट्री किंवा मंत्रालय मोजत असतं? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. मग याची रचना संपूर्ण आपल्या या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय याबाबत संपूर्ण माहिती आपण पुढे घेऊया नक्कीच. बघा हे MOSPI म्हणजेच काय झालं? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. याच्या अंडरमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट येत असतात. NSO याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. त्याचसोबत महत्वाचं डिपार्टमेंट आहे भारतीय सांख्यिकी संस्था आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. हा कशातला प्रश्न आहे सोन्या? इकॉनॉमिक्स मधला. इकॉनॉमिक्सचे वरवरचे प्रश्न तुला विचारले जात असतात, जास्त खोलमध्ये जाऊन उपयोग नसतो. हे TCS पॅटर्न आहे, पण तरी सुद्धा तुमची जी वनरक्षक परीक्षा आहे त्यासाठी सर्वसाधारण इकॉनॉमिक्स वरील प्रश्न येत असतात. मोजून तू 50 ते 60 वन लाईनर जरी कंप्लीट केले तरी सुद्धा तुला उत्तर येतील का? तसलं नाही येते. हे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, थोडंसं डीप मध्ये विचारलं जात असतं. वरवरचं असतं परंतु कशा प्रकारे असतं? थोडंसं अवघड प्रमाणामध्ये विचारलं जात असतं. आपल्या पोलीस भरतीमध्ये जीडीपीचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारला जातो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जीएनपीचा लॉंग फॉर्म ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. सर्वात अगोदर राष्ट्रीय उत्पन्न ज्यांनी मोजलं असा आपल्याला प्रश्न विचारला होता आपल्या पोलीस भरतीमध्ये, इथे विचारला जाऊ शकतो. आपल्या देशाचे अर्थव्यवस्थेचे जनक दादाभाई नौरोजी यांनी सर्वात अगोदर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा आपला ग्रंथ ब्रिटनमध्ये प्रकाशित केला होता. आपल्या देशामध्ये प्रकाशित होऊ शकला नाही. त्याचं कारण असं आहे की ब्रिटिश लोक त्यांनी त्रास दिला असता दादाभाई नौरोजी यांना, म्हणून त्यांनी ब्रिटनमध्ये प्रकाशित केला. आणि तिथले विरोधी नेते जे आहेत ना त्यांनी ते ग्रंथ वाचला, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ 1867 मध्ये दादाभाई नौरोजींनी लिहिला होता. याच ग्रंथांमध्ये सर्वात अगोदर जीडीपी ज्यांनी मोजला ते म्हणजे दादाभाई नौरोजी आहेत. जीडीपी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असतं, पुढे बघणार आहोत आपण. परंतु या ग्रंथामध्ये कोणत्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये 340 कोटी एवढं आपलं राष्ट्रीय उत्पन्न दाखवलं होतं. पर कॅपिटा इन्कम म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचं इन्कम किती रुपये होतं? 20 रुपये एवढं दाखवलं होतं. ठीक आहे, 20 रुपये एवढं त्यांनी दाखवलं होतं. याचा अर्थ काय? तर 20 रुपये प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न मोजलं म्हणजेच काय? तर आपल्या देशाची लोकसंख्या अंदाजित त्यांनी मोजलेली. हे सगळं डिस्कशन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालं. आणि तिथे मग विरोधी नेत्यांनी सरकारला प्रश्न विचारले की तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी भारतात पाठवलेली, बिझनेस करण्यासाठी पाठवलेली, पण तिथे तुम्ही काय करताय? सरकार करताय त्यांना शोषताय. कारण त्या ग्रंथामध्ये संपत्ती वहनाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता. तुम्हाला असाही प्रश्न विचारला गेलेला बरं का TCS मध्ये की संपत्ती वहनाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडलेला आहे? दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? दादाभाई नौरोजी यांनी लिहिला आहे. 1867-68 या वर्षी त्यांनी तो लंडन मध्ये प्रकाशित केला. आपल्या देशामध्ये 1901 मध्ये प्रकाशित केला होता. ठीक आहे. सर्वात अगोदर राष्ट्रीय उत्पन्न ज्यांनी मोजलं ते म्हणजे कोण आहेत? दादाभाई नौरोजी आहेत. आणि त्यामुळे आपल्या देशाचे ते अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. बाकी ऍडम स्मिथ
यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला होता 1773 मध्ये, आणि म्हणून 1778 मध्ये, माझ्या मध्ये 1778 मध्ये त्यांनी तो ग्रंथ पब्लिश केला होता. म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेचे जनक ॲडम स्मिथ यांना म्हटलं जात असतं. पुढे जाऊया. आता जीडीपी बाबत काहीतरी माहिती थोडीशी घेणं गरजेचं आहे. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, देशाच्या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या वस्तू व सेवांच्या उत्पन्नाची किंमत म्हणजे आपल्या देशाचा जीडीपी असतो. बाकी जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, देशातील नागरिकांनी देशात आणि परदेशात निर्माण केलेल्या वस्तू व सेवांच्या उत्पन्नाची किंमत. हे सगळं काही पुस्तकी भाषेमध्ये तुला कळालं नसेल, प्रत्यक्षात उदाहरणांच्या माध्यमातून तुला समजून सांगावं लागेल. यापूर्वी आपण आपल्या ऍपवर बऱ्यापैकी ही संपूर्ण माहिती कव्हर केलेली आहे. जीडीपी, जीएनपी, वनरक्षक बॅच आपण लॉन्च केलेली आहे. 300 रुपये फी आहे. ऍपमध्ये इकॉनॉमिक्स मी स्वतः त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे, जॉग्राफी मी स्वतः त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे, त्याचसोबत वन विभागातील सर्व महत्वाच्या माहिती त्या ठिकाणी, म्हणजे एकूण 11 व्हिडिओजमध्ये 15 पैकी तुला एकूण वन विभागाशी संबंधित असलेले 6 ते 7 प्रश्न येत असतात. डायरेक्टली याही प्रश्नपत्रिकेत तुला दाखवतो वन विभागाशी संबंधित असलेले ते एकूण 11 व्हिडिओमध्ये आपण तिथे कंप्लीट केलेले आहेत. ते 11 व्हिडिओ बऱ्यापैकी तू बघितले सोन्या, तुला 6 ते 7 प्रश्न तिथूनच येतील. म्हणजे लेटेस्ट इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फक्त तुम्हाला ऍड करावी लागेल. म्हणजे चेंजेस काय जे काय झाले असते क्षेत्रामध्ये म्हणा किंवा अजून काय आकडेवारी आली असेल, पण तीही आकडेवारी आपण परीक्षेपूर्वी आपल्या बॅचमध्ये कंप्लीट करणार आहोत. सर्व तज्ञ शिक्षक आहेत. सध्या 300 रुपये फी आहे. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप तुम्ही इन्स्टॉल करा. आता पुढे जाऊया. बघा, जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, तिथे बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं, उदाहरणांच्या माध्यमातून केलेलं आहे. आता सध्या ही पुस्तकी लँग्वेज तुला कळणार नाही, माझं काम आहे एक्सप्लेनेशन देणं प्रश्नाचं. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. सर्वात अगोदर दादाभाई नौरोजी यांनी केव्हा, 1868 पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी पब्लिश केला होता. कुठे? लंडनमध्ये पब्लिश केला होता. आणि लंडनमध्ये पब्लिश केल्यानंतर लंडन पार्लमेंटमधील जो विरोधी नेता आहे, लंडन म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमधील जो विरोधी नेता आहे, त्याने डायरेक्टली पार्लमेंटमध्ये तो ग्रंथ आणला आणि त्यातील महत्वाचे मुद्दे वाचून दाखवले. सांगितलं की भारतातील एक सर्वसाधारण व्यक्ती, म्हणजे आजपर्यंत आपण भारतीय व्यक्तींना अशिक्षित मानत होतो, परंतु एवढं सुंदर असं ग्रंथ लिहून आकडेवारी प्रकाशित केलेली आहे. तिथे तिथली सरकार, म्हणजे ज्या भारतामध्ये जे असलेली लोक आहेत, ब्रिटिश लोक झोपलेलीत कधी, त्यांनी एकूण लोकसंख्या मोजायला काय झालं, म्हणून लॉर्ड मेयो यांनी मग 1872 मध्ये पहिल्यांदा लोकसंख्या मोजली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. VKRV राव यांनी वैज्ञानिक पद्धतीने प्रथम गणना केलेली आहे. कशाची? तर जीडीपीची. त्यानंतर PC महालनोबिस अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत, यांच्याच शिफारशीने CSO ची स्थापना करण्यात आली होती. CSO म्हणजे सांख्यिकी संघटन, CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन, स्थापना 1949 मध्ये स्थापित करण्यात आली आहे. ISI 1931. बस, लय झालं, जास्त डीप मध्ये जाऊ नको. केंद्रीय सांख्यिकी कार्यक्रम CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन, लॉंग फॉर्म विचारला जात असतो. सोन्या, तो सरळ सेवा भरतीची परीक्षा देतो. तू म्हणशील की सर हे यांचं काम काय, असं सगळं काय एक्सप्लेनेशन द्या. सरळ सेवा भरतीचा अभ्यास करतोय तू, आणि त्या सरळ सेवा भरतीमध्ये 1 लाइनर क्वेश्चन असतात. विचारले तर विधानांमध्ये 2-3 प्रश्न येत असतात. त्यासाठी आपल्याला थोडंसं डीप मध्ये जाणं गरजेचं असतं, आणि ते आपण कंप्लीट केलेले बऱ्यापैकी. बघा, तुम्हाला मुख्यालय सुद्धा विचारला जातो बरं का, पाठ करून ठेवा, दिल्लीमध्ये आहे. NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, स्थापना झाली 1950 ला. यांचं काम काय असतं? कृषी, सामाजिक, बेरोजगारी विषयक सर्वेक्षण करणे. बेरोजगारीचे आकडे चालले नाही 2017 पासून, काळजी करू नको, हे सगळे आकडे पूर्वी यायचे. आता ज्यावेळेस सरकार बदललेली त्यावेळेस त्यांनी सगळे आकडे दाबून ठेवलेले. हे आकडे जर बाहेर आले तर लोकांना झटका लागेल, बरोबर आहे की नाही? त्यांना खऱ्या अर्थाने कळेल की अच्छे दिन आलेत की नाही आलेत. पण ते अच्छे दिन कोणते, तर ते वेगळेच समजतात, हे वेगळे आहेत. या ठिकाणी अच्छे दिन हे जर आकडेवारी आली तर आपल्याला कळेल की अच्छे दिन किती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. पुढे जाऊया. बघा, द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? जे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले. गंगा नदी. सोन्या, यातच चुकतो तो. गंगा नदी आपल्या देशातील सर्वात लांब नदी आहे, मान्य ना? आपल्या देशातील सर्वात मोठी नदी आहे, मान्य ना? गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या राहते, हे सुद्धा मान्य आहे. परंतु द्वीपकल्पीय पठारातून वाहते का? ते नाही. द्वीपकल्प म्हणजेच काय? अशा प्रकारे कल्प झालेला, तीनही बाजूने समुद्र असलेला, यालाच द्वीपकल्प असं म्हटलं जात असतं. या द्वीपकल्पामध्ये म्हणजेच मध्य प्रदेशच्या दक्षिणेला गोदावरी नदी वाहत असते. ही 1465 किलोमीटर वाहते, आणि हीच आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची, परंतु द्वीपकल्पातील सर्वात मोठी नदी आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्या महाराष्ट्रात किती वाहते? तर 668 किलोमीटर. गोदावरी नदी एकूण 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा या गोदावरी नदीने व्यापलेला आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होत असतो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वाहत असते. महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करणारी ही नदी आहे. बाकी तापी नदी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात प्रवेश करते, पुन्हा बाहेर जाते, पुन्हा बुरानपूर खिंड जळगाव मधून ती प्रवेश करते. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. आपल्या महाराष्ट्रात 208 किलोमीटर वाहते. सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? आपल्या महाराष्ट्रातील तापी नदी.
कृष्णा नदी एकूण लांबी तुम्हाला विचारली 1401 किलोमीटर. आर्थिक पाणी अहवालात ती आकडेवारी दिलेली, तुम्ही पुस्तकात वाचली 1400, ठीक आहे, काय अडचण नाहीये. 1400 किंवा 1401 किलोमीटर, 1 किलोमीटरचा फरक ऍडजस्ट करू शकतो सर. 1401 किलोमीटर एकूण लांबी एकूणाची कृष्णा नदी खोऱ्याची. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 282 किलोमीटर वाहत असते. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी भीमा नदीचा वेगळा अभ्यास आपण का करत असतो? कारण भीमा नदी बाहेर जाऊन कृष्णा नदीला मिळत असते. कृष्णा नदी एकूण 4 राज्यांमधून वाहते. आपला महाराष्ट्र इथे जो होतो ना कृष्णा नदीचा, महाबळेश्वर, त्यानंतर ती आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर कर्नाटकमध्ये रायपूर कुरकुड्डी या ठिकाणी भीमा नदी कृष्णा नदीला मिळत असते. पुढे अजून जाते, तेलंगणा याच्या सीमेवरून वाहते आणि मग नंतर आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करत असते. अशा प्रकारे एकूण 4 जिल्ह्यांमधून कृष्णा नदी वाहत असते. ही त्रिभुज प्रदेश तयार करते, गोदावरी त्रिभुज प्रदेश तयार करत असते. परंतु तापी नदी ही खसदरीमधून वाहते. नर्मदा नदी एकूण लांबी 1312 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यामधून वाहत असते, केवळ 54 किलोमीटर. बस, खसदरीमधून वाहणारी नदी आपल्या देशातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. काय राहिला असेल तर तूच सांग. याच्या व्यतिरिक्त अजून राज्य नदी प्रणाली, कोकणातील नद्या, पठारावरील नद्या, हे 2 भाग पडतात मित्रांनो. कोकणातील नद्या सर्व काही पश्चिम वाहिनी नद्या असतात. ह्या उपनद्या यांना कमी असतात, यांचा स्पीड जास्त असतो, या खोल वाहत असतात आणि ज्या वेळेस त्या समुद्रात जाऊन विलीन होतात, म्हणजेच अरबी समुद्रात जाऊन भेटतात, त्यावेळेस त्या खाड्या तयार करत असतात. खाड्या म्हणजेच काय, ॲच्युरी असं म्हटलं जात असतं त्याला, ठीक आहे, खाड्या म्हणजे. आणि डेल्टा तयार करणाऱ्या नद्या पठारावरील नद्या असतात. त्यातही 2 नद्या सोडून, कोणत्या तर त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या ठिकाणी बघा, नर्मदा नदी, तापी नदी. यांच्याबाबत तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी उगम पावते आणि तापी नदी बैतूल या ठिकाणी उगम पावत असते. दोन्ही खसदऱ्यातून वाहते, म्हणजेच दरी निर्माण करते, खोल वाहत असते. बाकी अजून पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा या 3 प्रमुख नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील. दक्षिण वाहिनी नद्यांमध्ये वर्धा, वैनगंगा ह्या 2 नद्या आहेत आणि ह्या गोदावरीच्याच उपनद्या आहेत. जसं की या ठिकाणी दिसतं तुम्हाला बघा, वैनगंगा नदी, वर्धा नदी आणि पैनगंगा नदी या 3ही नद्यांच्या एकत्रित संगमाला प्राणहिता असं म्हटलं जात असतं. एक प्रश्न विचारलाय, तू विचार कर, एक प्रश्न विचारला, अख्खी नदी प्रणाली संपुष्टात आणू आपण. जबरदस्त, याला असं म्हणतात धुळा पॅटर्न. लेक्चर तुला आवडत असेल तर लाईक कर. सोन्या सगळी माहिती आणलेली आहे. तुला एकूण 24 प्रश्नपत्रिका जरी तू बघितल्या तरी सुद्धा तुझा बऱ्यापैकी फायदा होईल, 100% फायदा होईल. तुला आवडत असेल तर लाईक कर. माझ्याकडून काय चुकत असेल तसं कमेंट्स मध्ये सांग, पण आवडत असेल तेही कमेंट्स मध्ये सांग, ठीक आहे. प्रत्येक कमेंट्स मी स्वतः रिप्लाय देईन. बाकी पुढे जाऊया बघा. अजिंठा या ठिकाणी उगम पावते. सगळं काही आपल्याला सुंदररित्या बघितलेलं आहे यापूर्वी सुद्धा मागच्या प्रश्नांमध्ये. एकूण लांबी प्राणहिताची विचारली जाते बरं का. 120 किलोमीटर एकूण लांबी आहे. वैनगंगेची 295 किलोमीटर लांबी आहे. वर्ध्याची 455 आणि 495 पैनगंगेची. पैनगंगा बुलढाणा या ठिकाणी अजिंठा इथे उगम पावत असते. इथे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावत असते. सिरोंचा या ठिकाणी सर्व नद्या येऊन मिळत असतात. म्हणजेच या सर्व नद्यांचा खोरे जे आहेत ना, यालाच गोदावरीचं खोरं असं म्हटलं जात असतं. बाकी अजून गोदावरी संपूर्णरित्या अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट करणार आहोत आपण आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे, तुला बॅच घ्यायची नाही घ्यायची तो विषय तुझा आहे, त्याबद्दल मी सांगत नाही. परंतु माझं सांगायचं काम होतं, बाकी काय अडचण नाहीये. तुला जर बॅच नाही घेतली काय फरक पडत, टेन्शन घेऊ नकोस. तुला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल तर कमीत कमी गोदावरी नदी किंवा नदी प्रणाली तुझ्या सिलेबसमध्ये लिहून घे आणि नदी प्रणालीबाबत चांगल्या प्रकारे अभ्यास करून घे. याचा स्क्रीनशॉट काढून घे. नद्या आणि संगम स्थळे यावर प्रश्न विचारला जातो आपल्या TCS IBPS मध्ये. त्याचसोबत या ठिकाणी नदी काठावरील शहरे यावरही प्रश्न विचारला जातो. त्यातल्या त्यात संगमनेर आणि नेवासा हे विचारलं जातं. प्रवरा नदीच्या काठी आहे. बाकी अजून बीड, बिंदुसरा यावरही प्रश्न विचारला जातो. एखादा जिल्हा समजा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये असेल तुझ्या परीक्षेपूर्वी तर विचारलं जाऊ शकतं. बाकी गोदावरी नदी काठावरील शहरे वेगवेगळी ही, त्यामध्ये पैठण विचारलं गेलेले यापूर्वी. सिरोंचा इथे 3 नद्या येऊन मिळत असतात प्राणहिता. बाकी नाशिक एक आहे. कोपरगाव, पुणतांबा हे स्थान असं आहे अहिल्यानगर मधील की समजा कुणाला पॅरालिसिस झालं असेल तर तिथे ट्रीटमेंट होत असते. मोठं एक त्या ठिकाणी हे आहे, काय म्हणतात त्याला, हॉस्पिटल म्हणता येईल, ते आयुर्वेदिक हॉस्पिटल. पुढे जाऊया बघा. या ठिकाणी दिसतंय खोऱ्यातील धरणे वेगवेगळी, ठीक आहे. यामध्ये सुद्धा भंडारदरा धरण विचारलं गेले. नांदूर माधमेश्वर इथे अभयारण्य सुद्धा आहे. रामसर करार सुद्धा आहे त्या ठिकाणी झालेला आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे, ठीक आहे. बाकी अजून मांजरा धरण यावर एक विचारलं जात असतं. अजून छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ना सोन्या, इथे या ठिकाणी जायकवाडी धरण लई वेळा प्रश्न विचारला. गंगा धरण, गंगापूर धरण मानवनिर्मित धरण आहे, आपल्या देशातील पहिलं धरण आहे मानवनिर्मित, ठीक आहे. बाकी मुळा, काहीतरी चुकलं ना की लगेच तू कमेंट्स करणार, सर देशातील पहिलं तर धरण ते महानदीवर आहे ना. सोन्या तुला माहित नाहीये, मी सांगतोय ना गंगापूर, पण लगेच तू कमेंट्स करणार. चुकला असेल ना, सर तुमचं असं असं चुकलंय बरं का. अरे सोन्या तुला आवडत असेल तशी कमेंट्स कर, बरोबर आहे की नाही. चुकलंय तर कमेंट्स करच,
पण आवडत असेल तर कमेंट्स कर, तुझ्या अंतर्मनाला विचार. खरंच व्हिडिओ आवडत असेल तर ती कमेंट्स कर, तुझ्या प्रतिक्रिया. खरंच नक्कीच प्रत्येक प्रतिक्रियाचं रिप्लाय दिलं जाईल. भारतातील शासकीय उपक्रमांच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे? सर्वात मोठं जाळं आहे. बरोबर आहे की नाही? सर्वात मोठे डिपार्टमेंट कोणतं आहे आपल्या देशातील? रेल्वे डिपार्टमेंट आहे. म्हणून आखवत समितीने 1924 मध्ये अर्थसंकल्प वेगळा मांडावा अशी शिफारस केली होती. बघा पुढे दिसतंय की नाही? रेल्वे अर्थसंकल्प 2024 पासून साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडावा अशी शिफारस पुढील पैकी कोणी केली? 1924 मध्ये केलेली. आणि कोणी केलेली? आखवत समितीने केलेली आहे. बाकी 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प पुन्हा एकत्रित करण्यात आला होता. अरुण जेटली समिती होती. ठीक आहे, त्यावेळेसचे अर्थमंत्री सुद्धा अरुण जेटली होते. 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात एकत्रित करण्यात आला होता. पुढे जाऊया बघा. भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद असे स्पष्ट करतो की राष्ट्रपती हे पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून ते 5 वर्षांपर्यंत पूर्ण कालावधीपर्यंत पद धारण करू शकतात? कार्यकाळ दिलेला आहे सोन्या, जास्त डीप मध्ये जाऊ नकोस. फक्त तुला कार्यकाळ विचारलाय 56 कलम. पर्याय क्रमांक 4. बाकी राष्ट्रपतींबाबतची तरतूद कशामध्ये दिलेली? कलम 52. ट्रिकच्या माध्यमातून. पण सर सध्या रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती नाही आहेत ना? ज्या वेळेस मी हे युट्यूबवर घेतलं होतं ना सोन्या आणि आपल्या ऍपवर घेतलं होतं त्यावेळेस रामनाथ कोविंद राष्ट्रपती होते. बरोबर आहे की नाही? आता सध्या कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहेत. दुसऱ्या महिला आहेत. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. दुसरं म्हणजे ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला असे पहिले राष्ट्रपती आहेत ते. तिसरं म्हणजे नगरसेवक असताना सुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतलेली असे पहिले व्यक्ती आहेत. ते ओरिसाचे, छत्तीसगडचे. त्यांनी राज्यपाल पद भूषवलेलं आहे. अजून काय सांगू तुला सोन्या? कळतंय का तुला? पुढे जाऊया बघा. राष्ट्रपती इथे दिसतंय काय? र आणि र वरून. र म्हणजे 2 वरून र राष्ट्रपती. लक्षात ठेवायचं. 3 वरून अ. अशा प्रकारे अधिकार दिलेले आहेत राष्ट्रपतींचे. 54 मध्ये निवडणूक दिलेली आहे. 55 मध्ये पद्धत दिलेली. त्यांच्या निवडणुकीची पद्धत एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत दिलेली. 55 मध्ये त्यांचा कार्यकाळ 55 मध्ये पद्धत दिलेली आहे. निवडणूक या ठिकाणी दिली. कशा प्रकारे निवडणूक? म्हणजे त्यांचं निर्वाचन आयोग जे असतं की नाही त्यामध्ये वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह केंद्राचं सर्व सदस्य कोणते तर निवडून दिलेले, त्यांना निर्वाचन सदस्य असं म्हणतात. आणि राज्यांच्या विधानसभेचे सर्व सदस्य असे की ज्यांना निवडून दिलेलं आहे, म्हणजे निर्वाचित सदस्य, नामनिर्देशित नसावे. तर अशा सर्व सदस्य त्या ठिकाणी यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. आणि ही निवडणूक कशा प्रकारे होते? एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. म्हणजेच काय तर ते हे देत असतात, फर्स्ट सेकंड थर्ड प्रेफरन्स देत असतात. ती निवडणूक नीट प्रकारे समजून घ्या. परंतु त्या मोठ्या परीक्षांमध्ये विचारली जाते. तुम्हाला फक्त अख्खा वाक्य दिलेलं असतं की राष्ट्रपतींचं जे निवडणूक आहे हे वाक्य लिहून घे बरं का. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. बस पुढे जाऊया. 56वा कार्यकाळ दिलेला आहे राष्ट्रपतींचा. किती काळ? 5 वर्षांचा असतो. त्यावरच हा प्रश्न विचारलाय ना. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. बाकी हे सुद्धा कलम महत्वाचे आहेत. त्यातलं महाभियोग हे अत्यंत महत्वाचं आहे. ओथ म्हणजे शपथ राष्ट्रपतींची 60व्या कलमात दिलेली आहे. अहर्तता वगैरे ठीक आहे. शर्ती, अहर्तता, पुन्हा निवडणूक, किती वेळा ते निवडणूक लढू शकतात. जसं की राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती, सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद त्यांनी भूषवलेलं आहे. राजेंद्र प्रसाद हे आपल्या घटना समितीचे अध्यक्ष होते. स्थायी अध्यक्ष म्हणजे कायमस्वरूपी अध्यक्ष, जोपर्यंत आपली राज्यघटना म्हणून तयार होत नाही तोपर्यंत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जात असतो? काळी माती म्हणजेच कापसाची माती, म्हणजेच दख्खनचा पठार. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. मग दख्खनचा पठार नेमका कुठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. केवळ आपल्या महाराष्ट्रात नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राचा 90% भूभाग या दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. आपला महाराष्ट्र असा संपूर्ण आहे. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रासोबतच तेलंगणा, कर्नाटकमध्ये काही प्रमाणात, कर्नाटकमध्ये तिथला पठार वेगळा सुद्धा आहे. ठीक आहे. मग दख्खनचा पठार 24 वेळा जमिनीच्या आतून उद्रेक झाला. लावा बेसिक प्रकारचा, बेसिक म्हणजे अतिशय कमी घनता असलेला. पाणी टाकलं जमिनीवर आणि मध टाकलं जमिनीवर तर पाणी जास्तीत जास्त प्रमाणात वाहेल, म्हणजे लांब लांबपर्यंत जाईल. आणि मध जास्त जाणार का? नाही. घनता जास्त आहे मधाची, परंतु पाण्याची घनता कमी असल्यामुळे ते लांब जाईल. तशाच प्रकारे कमी घनता असलेलं जे जमिनीच्या आतून लावा निघाला होता तो लांबपर्यंत गेला, त्यानंतर मग तो वाढला. म्हणून दख्खनचा पठार अशा प्रकारे तयार झालेला आहे. हे काळ्या मातीचा पठार आहे. आणि या काळ्या मातीमध्ये जर सिंचन सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध करून दिली तर शेती सुंदररित्या होऊ शकते. परंतु सरकारची इच्छा असायला पाहिजे. सरकार काम करणं गरजेचं आहे सोन्या. सरकार कुठं दिसतंय तुला? गुवाहाटीला दिसते. त्यांनी इथं महाराष्ट्रात राहून काम करायला पाहिजे. पण होतंय का तसं? नाही. तू समजा आमदार खासदारला फोन लावला तर तिथून काय रिप्लाय येतो? काय वारे, काय डोंगर, काय हाटेल, सगळं कसं एकदम ओके मध्ये. हे सगळे आप्पाच आहेत. आप्पाचा विषय हार्ड आहे. पुढे जाऊया बघा. पुढचं म्हणजे हे वेगवेगळे तुम्हाला विचारले जातात अख्ख्या भारतभरातील हे पठार आहेत. पठार म्हणजे काय असतं? उंचीवरील सपाट प्रदेश असतो.
त्याला पठार असं म्हटलं जातं. सवास जास्त डेपमध्ये जाऊ नकोस, टेन्शन घेऊ नकोस. आपल्या पठाराची उंची किती? 450 मीटर आहे दख्खन पठाराची उंची. महाराष्ट्रातील परीक्षा देत आहात. जमिनीचे प्रकार, हव्याचे प्रकार, हवा म्हणजेच एकूण वाऱ्यांचे प्रकार, कोणकोणत्या दिशेने कशा प्रकारे येत असतात, पावसांचे प्रकार, वनांचे प्रकार, यावर तुला जास्तीत जास्त प्रश्न असतात. पण तो वन विभागामध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. बघा पुढचा प्रश्न, बाळ गंगाधर टिळकांनी कोणता नारा दिलेला आहे? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे सोन्या, आणि तो मी मिळवणारच. पोस्ट मिळवणं हे माझं जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी पोस्ट मिळवणारच. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे मन से जीते जीत, मन से हारे हार, हार गए वो बिन लड़े, उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों पर अधिकार, केवल अधिकार है अपना, अपनों की खातिर कुछ आज करना है हमें, अजर अमर कर देना है ये स्वराज्य हमें. पुढचा प्रश्न, त्या प्रश्नापैकी आपल्याला काय करायचंय तर महत्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांचे नारे बघायचे. प्रसिद्ध घोषणा आणि नारे. इन्कलाब जिंदाबाद भगतसिंग यांनी नारा दिला होता. चलो दिल्ली सुभाषचंद्र बोस यांनी नारा दिला होता. करा किंवा मरा, करो या मरो महात्मा गांधीजींनी नारा दिला होता. पूर्ण स्वराज्य बस 1930 जवाहरलाल नेहरू. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, भारतेंदू हरिश्चंद्र. याची स्क्रीनशॉट काढून घ्या, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. संपूर्ण क्रांती जयप्रकाश नारायण यांच्यावर प्रश्न विचारला होता. वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी 1896. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. भगतसिंग साम्राज्यवाद का नाश हो. साम्राज्य म्हणजेच काय तर ते राजेशाही, याचा नाश व्हावा. साम्राज्य जास्तीत जास्त वाढवण्याचा जे उद्देश असतं की नाही, त्यामुळे युद्ध केलं जात असतं. युद्धामध्ये व्यक्तींना त्या देशातील त्रास दिला जात असतो, त्या देशातील नागरिकांना त्रास होत असतो. साम्राज्यवाद नाही, समाजवाद. समाजवाद म्हणजे समाजाचा विकास करणं. इथे जास्तीत जास्त फोकस असायला पाहिजे. युद्ध करणं त्यामुळे नुकसानच होत असतं देशाचं, दोन्ही देशांचं होत असतं. आणि जो साम्राज्य वाढवत आहे तो त्या ठिकाणच्या नागरिकांना त्रास देत असतो. त्या ठिकाणचे नागरिक जे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असतं, मग आपला साम्राज्य वाढवायचा ते प्रयत्न करत असतात. असे राजे नको आम्हाला, असं भगतसिंग यांनी सांगितलं. तर भरपूर काही आहे, सर्व काही सांगायचं. हू लिव्ह इफ इंडिया डाईट्स. ठीक आहे. बाकी अजून हे सगळं सुभाषचंद्र बोस, अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आझाद. स्क्रीनशॉट काढून घे, पुन्हा एकदा दाखवतो. याचं स्क्रीनशॉट काढून घे, याचं स्क्रीनशॉट काढून घे, याचं स्क्रीनशॉट काढून घे. 8वी प्रश्नपत्रिका आहे. 8व्या प्रश्नपत्रिकेत तिसऱ्यांदा प्रश्न विचारला गेलेला आहे, व्यक्ती आणि त्यांचे नारे. तुझ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100% विचारलं जाईल. TCS पॅटर्न यालाच म्हणतात, TCS. आणि विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे. याच्या पलीकडे अजून काही नाहीये सोन्या. हे एवढे महत्वाचे आहेत प्रसिद्ध नारे, 100% विचारलं जाणार. काढून घे स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न लगेच तो या स्क्रीनवर दिसेल. मे 1989 मध्ये टिंबटिंब येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 48.4 डिग्री सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं होतं. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो तर जळगाव आणि वर्धा. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. सर्वात जास्त तापमान होतं आजपर्यंतच. एवढं तापमान केव्हाच क्रॉस झाले ना आपल्या महाराष्ट्राचं, म्हणून विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि आर्थिक पाणी अहवालात दरवर्षी हे आकडे येतच असतात. 100% इतिहास सुद्धा असतो, वर्तमान सुद्धा असतो, भविष्यातील आकडे जे अंदाजित आकडे ते सुद्धा आर्थिक पाणी अहवालात. ते कोणते तर महाराष्ट्र आर्थिक पाणी अहवाल ते नक्की करून घ्या. तुम्हाला 2024-25 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाणी अहवाल करायचा आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा. एकूण 170-180 पेजेस असतात. परंतु तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवर समजा कोणी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं असेल तर त्यांचा व्हिडिओ बघा बऱ्यापैकी, पण स्वतः पॉईंट काढून घ्या. हे प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणकोणत्या मुद्द्यावर आपल्याला विचारलं जात आहे. ज्यावेळेस तुम्ही ते संपूर्ण आकडे बघाल तर त्या आकड्यांपैकी मोजून 10 ते 12 आकडे काढशील तू सोन्या, कारण तू अनालिसिस केलेलं. तुला माहिती आहे TCS कशावर प्रश्न विचारणार आहे. 170 पेजेसमध्ये 1000 पेक्षा जास्त आकडे असतील, पण तू 10 ते 12 आकडे त्या ठिकाणी काढशील, कारण तू अनालिसिस केल्यामुळे तू TCSला ओळखतोय की TCS नेमकं कशावर प्रश्न विचारेल. घाबरू नकोस. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते आहे. तर पठारी स्वरूप आहे का. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. समुद्र तटीय मैदान आहे. यस, कोकणामध्ये आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे का नाहीये सोन्या. दक्षिणेमध्ये ओबडधोबड जमीन आहे, उत्तरेला मैदान आहे, परंतु त्या ठिकाणी औद्योगिकरण बऱ्यापैकी झालेलं आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. दक्षिण कोकणाचे केवळ 2च जिल्हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ओबडधोबड आहेत, औद्योगिकरण अतिशय कमी झालेले आहे. उत्तर कोकणातील उर्वरित एकूण 7 जिल्ह्यांपैकी 5 जिल्हे उर्वरित. ठीक आहे. एकूण 7 जिल्हे आहेत ना कोकणामध्ये. बाकी अजून डोंगर रांग यस आहे ना. उत्तर दक्षिण वेगवेगळ्या नद्यांचे खोरे सुद्धा वेगवेगळे करत असतात. जसं की सातपुडा पर्वत आहे, 7 माळ अजिंठा आहे, बालाघाट डोंगर रांग आहे आणि महादेव डोंगर रांग आहेत. ह्या वेगवेगळ्या डोंगर रांगा वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करत असते. आणि सह्याद्री पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. आणि त्याचसोबत बघा घनदाट जंगले यस आहे ना.
गडचिरोलीमध्ये आहे ना घनदाट जंगल. विचार केला सर्व जिल्ह्यांचा तर सर्वात जास्त जंगलांचं क्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये सर्वात जास्त जंगलांचं क्षेत्र आहे. जर तुम्ही वनरक्षक म्हणून त्या ठिकाणी लागलात किंवा वनसेवक म्हणून लागलात तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात त्याच ठिकाणी नोकरी करावी लागेल. आणि सह्याद्री पर्वत त्या ठिकाणी सुद्धा घनदाट जंगल आहे. परंतु सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणलं तर ते पठारी सॉरी, कारण 85% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा पठाराने व्यापलेला आहे. पुढे जाऊया. 87% म्हणा 85% म्हणा, ठीक आहे. टिंबटिंब राज्यातून जाणारा दक्षिण पश्चिम घाट 700 किलोमीटर स्क्वेअरचे क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले व प्राण्यांच्या जैवविविधतेचे त्याने अतिशय समृद्ध असतो. कुठे आहे तो? उत्तरेला बघा गुजरात, त्यानंतर आपला महाराष्ट्र, त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान दादरा नगर हवेली इथे सुद्धा पश्चिम घाट पसरलेला आहे. त्याच्या अजून दक्षिणेला आपण जर गेलो तर कर्नाटक आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या दरम्यान गोवा आहे. अजून दक्षिणेला गेलो तर केरळ आहे आणि इथे तेलंगणा आहे, सॉरी तमिळनाडू आहे. आता तमिळनाडू आणि केरळ यांच्या सीमेवर सुद्धा पश्चिम घाट आहे. त्यालाच इलायची पर्वत असं म्हटलं जात असतं. निलगिरी पर्वत हे पश्चिम घाटाचाच भाग आहे. तसं बघितलं तर उत्तर दक्षिण एकूण 6 वेगवेगळ्या राज्यांमध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला बघ ना, दक्षिण पश्चिम घाट विचारले आपल्याला. उत्तर दक्षिण विचारले का नाही? दक्षिण पश्चिम घाट म्हणजे इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते त्याची. आणि कर्नाटक आणि केरळ पर्याय क्रमांक 1 आहे का? तेलंगणा आणि तमिळनाडू. केरळ आणि तमिळनाडू गरजेचं नाही. केरळ आणि तमिळनाडू ठीक आहे. तेलंगणा आणि तमिळनाडू नाही. तेलंगणा होऊ शकत नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र हे सुद्धा होऊ शकत नाही कारण दक्षिण आहे. बाकी कर्नाटक आणि केरळ पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर, अगदी योग्य उत्तर आहे. बाकी लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. केसरी कोणत्या भाषेत प्रकाशित केला होता बघा? मराठा इंग्रजीमध्ये होता आणि केसरी हा मराठीमध्ये होता. 1 जानेवारी 1981 मराठा या वृत्तपत्राचे जे आहे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि 3 जानेवारी 1981 केसरी हे वृत्तपत्र चालू केलं होतं. ठीक आहे. 1981 दोन्ही वृत्तपत्रांची सुरुवात केली होती लोकमान्य टिळक यांच्याद्वारे. त्यापूर्वी 1980 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आपल्या पुण्यामध्ये केली होती. चिपळूणकर, आगरकर आणि लोकमान्य टिळक. आता केसरीचे संपादक होते आगरकर 1887 पर्यंत. दोघांचाही जन्म तसं बघितलं तर 1846 मध्ये झालेला. संपूर्ण माहिती आणली तशी मी. 23 जुलै 1856 चिखली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला आणि आगरकर यांचा सुद्धा जन्म 1856 म्हणजे दोन्हीही सम वयाचे होते आणि म्हणून एकत्रित त्यांनी आपलं आयुष्य सुरू केलेलं आहे. एकत्रित डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं, ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. सर डेक्कन कॉलेज कुठे आहे? पुण्यातच आहे. खडकी आणि एरोडा यांच्या दरम्यान आहे ते कॉलेज. आणि तिथून ते सायकलवरून घरी यायचे. घरी येत असताना ते बंड गार्डन आज ज्याला नाव दिलं गेलेले त्या ठिकाणी ते बसायचे आणि तिथे डिस्कस करायचे. चहा वगैरे पित असताना डिस्कस करायचे. आणि तिथे डिस्कशन कोणतं असायचं त्यांचं? सरकार सध्या काय, पेपर वृत्तपत्र वाचत असताना की सरकार किती प्रमाणात भारतीय नागरिकांना लुटत आहे, सरकारचे धोरण आहेत त्याच्यावर डिस्कस करायचे. आणि सरकारच्या विरोधामध्ये बोललं तर त्याला बंड किंवा ट्रेबल्स असं म्हटलं जात असतं. म्हणून त्या ठिकाणच्या स्थानाला बंड गार्डन असं म्हटलं गेलेलं आहे. पुणे भूमी ऐतिहासिक भूमी आहे. प्रत्येक जागांना वेगवेगळी जी नावं देण्यात आलेली ना पुणे भूमीच्या अत्यंत महत्वाची आहे. ठीक आहे. जसं की बाजीराव रोड का म्हटलं जात असतं, जसं की कर्वे रोड त्याला का म्हटलं जात असतं, बरोबर आहे ना? किंवा भांडारकर रोड तुम्हाला माहिती असायला पाहिजे का म्हटलं जात असतं. सेनापती बापट रोड, SB रोड महत्वाचं आहे. सोय सगळे काही आणि त्यात इतिहास घडलेला त्या ठिकाणी. तो कोणता इतिहास काय फार डीपमध्ये लेक्चर होईल. सध्या आपण केसरी वृत्तपत्र मराठी आणि मराठा वृत्तपत्र इंग्रजीमध्ये होतं. बाकी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. या डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली होती 1885 मध्ये. बाकी 1893 सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ आपल्या लयदा विचारलाय पोलीस भरती, सरळ सेवा भरतीमध्ये. त्याचसोबत 1895 मध्ये शिवजयंती साजरी. बघा कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी आपण काय करत असतो? श्री गणेश म्हणत असतो. म्हणजेच काय? श्री गणेश अगोदर आले याचा अर्थ काय? तर 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानंतर मग शिवजयंती साजरी करायला सुरुवात करण्यात आली होती. बर्वे प्रकरण फार महत्वाचं आहे बरं का. जयसिंगराव घाटगे ते शाहू महाराज यांचे पिता आहेत. ते यशवंतराव घाटगे शाहू महाराजांचं पूर्वीचं नाव होतं, लहानपणीचं नाव होतं. त्यानंतर त्यांना चौथे शिवाजी जे त्यांना छळ करून इंग्रजांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्याच ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं. आणि मग पुढे जयसिंगराव घाटगे जे आहेत त्यांचे पुत्र यांना दत्तक घेण्यात आलं होतं. परंतु जयसिंगराव घाटगे यांनी काय डॉक्युमेंट दिले होते लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना. आणि नवीन यांनी वृत्तपत्र चालू केलं होतं केसरी आणि मराठा. आणि ते डॉक्युमेंट जे त्यामध्ये बर्वे यांनी कशा प्रकारे फसवले त्या संस्थानामध्ये
हे सगळे काही माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिली होती कागदपत्र सहित. परंतु तरी सुद्धा त्यांनी काय केलं होतं, मानहानीचा दावा ठोकला होता आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यावर, म्हणून 101 दिवसांचा तुरुंगवास त्यांना मुंबईमध्ये, डोंगरीचा तुरुंगवास. आणि त्या ठिकाणी डोंगरीचे आमचे 101 दिवस हे पुस्तक सुद्धा आगरकर यांनी लिहिलेलं आहे. तिथेच बघा 101 दिवसांचा तुरुंगवास झाला होता त्यांना मुंबई या ठिकाणी, डोंगरी आहे इथे तुरुंगात. बाकी 1908 मध्ये कोलकात्यातील एका बॉम्बस्फोट लेख लिहिल्याबद्दल त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली, आणि राजद्रोहाचं कलम कोणतं होतं, 123. याच कलमाअंतर्गत महात्मा गांधी यांच्यावर सुद्धा राजद्रोहाचा खटला चालवला होता. आणि त्यानंतर मग मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवण्यात आलं. तिथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता लोकमान्य टिळक यांनी. राजद्रोहाचा खटला बघा ना, त्यांच्या घरामध्ये सर्च वॉरंट निघालं. त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस ते सर्च केले सगळे काही गोष्टी पोलिसांनी आतमध्ये घुसून, तर तिथे एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीवर बॉम्ब बनविण्याचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव होतं आणि त्या पुस्तकाचा लेखकाचा पत्ता होता. एवढ्याशा कारणासाठी त्यांना 6 वर्षांचा तुरुंगवास झाला. ते पुन्हा सुटले 1914 मध्ये मंडालेच्या तुरुंगातून. 1916 मध्ये लखनौ या ठिकाणी अधिवेशन, तिथे लखनौ असं त्या अधिवेशनाला म्हणलं जातं असं लोकमान्य टिळक यांच्याच प्रयत्नाने जहाल आणि मावळ एकत्र आले होते. हिंदू आणि मुस्लिम हे सुद्धा एकत्र आले होते. आणि म्हणून लखनौ, लखनौ म्हणजेच काय, LUCKNOW, लखनौ त्याला म्हटलं जात असतं. आणि ते लखनौ या ठिकाणी अधिवेशन होतं. त्याच वेळेस त्या अधिवेशनाला लखनौ म्हणजे आता आपला लक चालू झालेला असं लोकमान्य टिळक यांनी सांगितलं होतं. 1920 मध्ये काँग्रेस अंतर्गत काँग्रेस लोकशाही पक्ष टिळकांनी सुरू केला होता. 1920 पण 1 ऑगस्टला ज्यावेळेस असहकार आंदोलनाची सुरुवात मुंबई या ठिकाणावरून घोषणा करून महात्मा गांधीजींनी सुरू केली होती, त्याच्याच पहाटे लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं. असंतोषाचे जनक म्हणून त्यांना व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटलं होतं. त्यांच्या विरोधात खटला सुद्धा त्यांनी चालवला. 1 कोटी वर्गणी गोळा झाली होती मित्रांनो यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी. कोण, तर ते व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या विरोधात. बाकी अजून भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती, एकूण तुला 15 समाज सुधारक करायचे तर 5 महिला समाज सुधारक करायचे आहे. ठीक आहे, वाटलंच तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा याच लेक्चरमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगेल कोणकोणते. लेक्चर फार मोठं होऊन जातं रे सोने, तुला मी संपूर्ण सांगेल कोणकोणते समाज सुधारक आहेत. त्याच्या पलीकडे जात नाही रे सोने, टेन्शन घेऊ नको. समजा एखादे समाज सुधारक चर्चेमध्ये असतील, सध्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्याबाबत काय माहिती आली असेल किंवा त्यांचा एखादा ग्रंथ जुना तो आत्ता चर्चेमध्ये असेल, काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे झालेले असतील किंवा एखादा मंत्रिमंडळातील नेता त्याने असं काहीतरी येण्यासारखं काहीतरी चुकीचं वक्तव्य केलं असेल, तर मग ऐतिहासिक ते जे व्यक्ती असतात ज्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी केले त्यांच्याबद्दल विचारलं जात असतं TCS पॅटर्नमध्ये. तर त्यासाठी तुम्हाला न्यूज बघायच्या सकाळची आणि संध्याकाळची. कोणती न्यूज, तर ती सध्या चालू आहे ना, भा इथून 2 इथून 2 धिंगाणा चालू असतो, तसली न्यूज नाही सोने. न्यूज कोणती, तर आपली समाचार सकाळचा असो, दूरदर्शनचा येत असतो, आणि संध्याकाळचा 9 वाजताचा दूरदर्शन समाचार बघ, सकाळचा एक बघ, किंवा तू विविध भारती यावरील जे न्यूज असतात ते बघ, त्याच्यावर सगळी माहिती येत असते. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि 5 मिनिटाचं असतं जिंदगीत सोन्या, 5 मिनिटं काढू शकत नाही का तू? कसले ते व्हिडिओज बघत असतो आणि दिवस जातो तुझा अख्खा. पण 5 मिनिटं फक्त तुला तुझ्या स्वतःसाठी काढायचे, ते मुद्दे लगेच टिपून घ्यायचे, आणि टिपून घेतल्यानंतर मग त्या मुद्द्यांवर अभ्यास करायचा. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये 11व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला, हा पुन्हा एकदा रिपीट झालाय. 7व्या शिफ्टमध्ये सुद्धा विचारला आणि 8व्या शिफ्टमध्ये सुद्धा हाच सेम टू सेम प्रश्न विचारलाय. 86वी घटनादुरुस्ती पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर 2002 मध्ये झाली होती. बाकी अजून 10 मूलभूत कर्तव्य, म्हणजे ज्यावेळेस आपली राज्यघटना अस्तित्वात आली होती त्यावेळेस मूलभूत कर्तव्य त्या आपल्या राज्यघटनेमध्ये नव्हती, परंतु 4A असा एक नवीन भाग समाविष्ट करण्यात आला. 51A हे नवीन कलम त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून 42व्या घटनादुरुस्तीनुसार. 42व्या घटनादुरुस्ती यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जात असतं. सुवर्णसिंग समिती महत्वाची आहे. त्यांनी एकूण 10 कर्तव्य सांगितले होते, परंतु त्यातले फक्त 8च कर्तव्य घेतली भारत सरकारने. इंदिरा गांधी त्यांचं सरकार होतं त्यावेळेस, आणि 2 कर्तव्य नव्याने समाविष्ट केली. झाले किती? 10 कर्तव्य 51A मध्ये समाविष्ट करण्यात आली होती 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये. 1976 मध्ये. ठीक आहे, मिनी कॉन्स्टिट्यूशन याला म्हटलं जात असतं. परंतु 86 घटनादुरुस्ती 2002 पुन्हा अजून एक नव्याने कर्तव्य जोडण्यात आलं. शिक्षणासंबंधीचं ते कर्तव्य आहे. तुझ्या डोळ्यासमोर समजा 6 ते 14व्या गटातील बालक शिक्षणापासून वंचित दिसत असेल तर तुला काय करायचंय? त्या बालकाला शिक्षणापर्यंत पोहोचवायचं आहे, हे तुझं कर्तव्य. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती? तुला 100% तारखांवर प्रश्न विचारला जाईल, कारण 75 वर्ष पूर्ण झालेली आपली राज्यघटना अस्तित्वात येऊन आणि लागू होऊन सुद्धा अस्तित्वात केव्हा आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर 26 नोव्हेंबर 1946 ला आपली राज्यघटना बनून पूर्ण झाली होती. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. परंतु लागू केव्हा झाली होती? त्याच दिवसापासून सोन्या तुझी सत्ता आली ना. प्रजा म्हणजे तू, आम्ही सगळे.
आपली सत्ता आली म्हणून तर प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत असतो. 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना लागू करण्यात आली होती. आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारला? पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, पर्याय क्रमांक 1. परंतु घटना समिती केव्हा अस्तित्वात आली होती असा आपल्याला प्रश्न विचारला 3 दिवसापूर्वी, 6 डिसेंबर 1946. सगळ्या तारखा आणलेल्या, अजिबात घाबरू नकोस. राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यासाठी आरबीआय म्हणजे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक, जिची स्थापना 1935 मध्ये झालेली आहे, 1 एप्रिल 1935. 1934 मध्ये कायदा करण्यात आला होता. अनेक वेगवेगळ्या समिती आहेत. त्यातील पहिले व्यक्ती स्मिथ, पहिले भारतीय व्यक्ती म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर, पहिले व्यक्ती स्मिथ, पहिले भारतीय व्यक्ती देशमुख. काही विचारलं जाऊ शकतं. सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर, 26वे गव्हर्नर कोण आहेत? कमेंट्स करा. बाकी अजून आणि 25वे शक्तिकांत दास, त्यापूर्वीचे उर्जित पटेल, त्यापूर्वीचे कोण आहेत? रघुराम राजन. धुरा असतो नुसता इन्फॉर्मेशनचा, तुला हळूहळू जायचंय. नाही तर माझं काम काय हे असं. विद्यार्थी मित्रांनो, संविधान सभेची पहिली बैठक कधी? आणि तू झोपतोय, डुलक्या लागतात, कारण दाबून नाश्ता केलेला आहे. तो सकाळी राऊंड मारलेला आहे आणि दाबून नाश्ता केला, फॅन चालू आहे आणि बुंग 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 चालू आहे. तसलं नसतं आपलं लेक्चर. बघ ना, संविधान सभेने पहिली बैठक कधी आयोजित केली होती याचं योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. ठीक आहे, हे लिहून घ्या मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे असले ठुसके लेक्चर नसतात आपले. आपले लेक्चर कसे असतात? धुरावरून टाकत असतो नुसतं आपण. लक्षात आवडत असेल तर लाईक कर सन्या, तुझ्यासाठीच सगळं. राज्यघटनेची प्रत संस्कृत व मैथिली भाषेतही होती. आता या 2 भाषेमध्ये काढण्यात आलेली आहे. आणि तुला सांगतो, गॅरंटी देतो सन्या, 24 प्रश्नपत्रिका बऱ्यापैकी तू शांत चित्ताने बघितल्या, त्याच्या नोट्स काढल्या, 100% तुला फायदा होईल. जर पूर्वी 15 पैकी 6-7 प्रश्न तुझे बरोबर येत होते, आता 10+ मार्क तुला पडतील. 10+ मार्क म्हणजे बऱ्यापैकी आहेत. आणि बॅच जॉईन केली तर तिथं इंग्रजी, मराठी, गणित बुद्धिमत्ता, शॉर्ट मेथड सगळं काय दिलेलं आहे. मी वारंवार बॅचचं सांगत नाहीये, कारण तुला काय वाटेल की हे नुसतं विकायला आलेलं आहे. सोन्या असलं काही नाहीये. तुला घ्यायची घे, नाही घेतली काही फरक पडत नाही. टेन्शन घेऊ नकोस. माझं काम आहे चांगलं सांगणं. माझं खरंच सांगतो तुला, देवाशपथ सांगतो. लहान भाव असला असताना त्याचं कान धरून त्याला सांगितलं असतं की ते बघ. पण काय अडचण नाहीये, तू एकलव्य आहेस. पण बऱ्यापैकी हे सगळं काय करून घे. मी आणतोय जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आणतोय, जेणेकरून जीएसजीके मध्ये तरी तुला काय प्रॉब्लेम येऊ नये. ठीक आहे, बघ ना, राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 100% विचारलं जाईल आणि याच्या बाहेर जाणार पण नाही. 15 पैकी तुला 10+ मार्क मिळतील. 24 प्रश्नपत्रिका आरामशीर बघ, रिलॅक्स बघ, सगळे मुद्दे काढून घे. महत्वाच्या तारखा तुला विचारल्या जाऊ शकतात. 6 डिसेंबर 1946 संविधान सभेची स्थापना, कॅबिनेट मिशन प्लॅन योजनेअंतर्गत करण्यात आली होती. 389 सदस्य होते. पुढची तारीख 9 डिसेंबर 1946 सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. सर्वात वयोवृद्ध 389 सदस्यांपैकी व्यक्ती होते आणि म्हणून त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कशासाठी तात्पुरता अध्यक्ष केलं होतं? सगळ्यांना शपथ देण्यासाठी. एकदा शपथ दिली की मग नंतर कामकाज करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये अधिकार येत असतात आणि मग नंतर कामकाजाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने 11 डिसेंबरला. या दिवशी अध्यक्षांची निवड करण्यात आली. स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत. भारतरत्न सुद्धा त्यांना मिळाला. 2 वेळा राष्ट्रपतीपद एक मात्र व्यक्तींनी भूषवलेलं आहे, ते म्हणजे राजेंद्र प्रसाद स्थायी अध्यक्ष झाले. पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. काय असो उद्दिष्टांचा ठराव? कोणतंही पुस्तक घ्या, त्याचं फ्रंट पेज त्या ठिकाणी प्रस्तावना दिलेली असते. प्रस्तावना वाचली की तुला लगेच कळतं की अख्ख्या पुस्तकामध्ये लेखकाने आपल्याला काय दिलेलं आहे या पुस्तकामध्ये, किंवा लेखकाचे मनोगत असतात. तशा प्रकारे आपल्या राज्यघटनेमध्ये नेमके काय काय मुद्दे आहेत. समजा परकीय व्यक्ती त्याला आपल्या देशाचं नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर त्यावेळेस, किंवा आपल्या देशामध्ये येऊन त्याला बिझनेस करायचा असेल तर त्यावेळेस ती राज्यघटना संपूर्ण वाचेल आणि मग नंतर येईल. अरे सोन्या, वर्ष जाईल त्याला आपली राज्यघटना नीट समजून घेण्यासाठी. पहिला फ्रंट पेज वाचला की त्याला कळेल की कोणते न्याय देणार आहेत, कोणते स्वातंत्र्य आहेत आपल्याला, कोणते अधिकार आहेत आपल्याला, आपले कर्तव्य काय आहेत, सगळं काय एका पेजमध्ये सुंदररित्या दिलेलं. त्याला प्रस्तावना, प्रेहेंबल्स असं म्हटलं जात असतं. बाकी अजून हे इथूनच घेतलं उद्दिष्टांचा ठराव. बाकी 22 जानेवारीला हा उद्दिष्टांचा ठराव स्वीकारण्यात आला होता. राष्ट्रध्वज स्वीकारला 22 जुलै 1947ला. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा आपल्या घटना समितीमध्ये निवडून आले. 299 सदस्यांपैकी एक. कारण असं झालं होतं, 389 सदस्य होते ना, 90 सदस्य गेले पाकिस्तानात. आपल्या देशाचं विभाजन झालं होतं, पाकिस्तान वेगळा झाला होता. परंतु 389 सदस्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले होते बंगाल प्रांतातून, तो प्रांतच त्यांच्याकडे गेला. म्हणजे अर्धा भाग कुणाकडे गेला? पाकिस्तानकडे गेला. पूर्व पाकिस्तान, आजचा बांगलादेश, तो कुणाकडे गेला? पाकिस्तानकडे गेला. आणि पाकिस्तानच्या घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसायचं नव्हतं. आपला देशामध्ये राहायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणून त्यांनी तिथून राजीनामा दिला आणि पुन्हा मुंबई प्रांतामधून त्यांना निवडून दिलं गेलं. बाळासाहेब खेर त्यावेळेस मुख्यमंत्री होते. पुढे जाऊया.
जास्त डीप मध्ये होते का सोन्या? महत्वाचं आहे सगळं. 16 जुलै 1948 हरेंद्र कुमार मुखर्जी VT कृष्णमाचारी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना स्वीकारली होती आणि 24 जानेवारी 1950 शेवटची बैठक स्वाक्षरी राष्ट्रगीत स्वीकारण्यात आलं होतं याच तारखेला. बाकी अजून 26 जानेवारी 1950 ला घटना लागू झाली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतातील गरिबांच्या आकलनाच्या पद्धत शास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ गटाची स्थापना करण्यात आली होती? 1905 ला करण्यात आली होती. सुरेश तेंडुलकर म्हणजे आपल्या देशामध्ये गरिबी किती मोठ्या प्रमाणात आहे अशा वेगवेगळ्या समित्या स्थापित करण्यात आल्या होत्या. दंतवाला समिती आहे, लकडावाला समिती 1989 ची, लिहून घे, पर्याय नाही आहे सोन्या तुला. त्यानंतर मग तेंडुलकर समिती, मग रंगराजन समिती आहे. ठीक आहे. आणि सध्या टास्क फोर्स गठीत करण्यात आलेला आहे. अजूनही आकडेच मोजतायत ते, अजूनही आकडे आले नाहीत केंद्र सरकारचे. काय अडचण नाहीये, तर तुला आकडे कळाले ना, तुला कळेल की अरे अच्छे दिन असे होते का अच्छे दिन, म्हणून ते आकडेच येत नाहीत केंद्र सरकारकडून. जरी आले तरी सुद्धा तू यापर्यंत पोहोचत नाही. कारण न्यूजवाले काय दाखवत असतात, वेगळंच काहीतरी, इथून 2 कुत्रे, इथून 2 कुत्रे, भाव 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 चालू असतो. आपल्या डोक्यामध्ये नुसते किडे भरायचे, मध्यभागी तो बसलेला असतो. तुला काय वाटतंय, तुला काय वाटतंय? खेळ इथून भाव करणार, खेळ इथून भाव करणार, तुझ्या डोक्यामध्ये किडे भरणार आणि मग नंतर तू स्टेटस ठेवणार, अजून तो आतून गरम होणार. गरजेचं नाहीये सोन्या. अरे विकासाचं बोला, विकास त्याचं काय चालू आहे त्याच्याबद्दल बोला, पण त्यावर आपलं काम नाहीये. आपल्या हातामध्ये सध्या अधिकार नाहीये तेवढे बोलण्यासारखे, त्यामुळे आपण स्वतःला कंट्रोल करतोय. बघा, कोणत्या वर्षी भारतातील गरिबांच्या आकलनाच्या पद्धत शास्त्राचे 2005 मध्ये तेंडुलकर समिती गठीत करण्यात आली होती. एक रेषा असते, त्याला दारिद्र्य रेषा असं म्हटलं जात असतं, बिलो पॉवर्टी लाईन. ठीक आहे. या रेषेच्या खालची लोक जे असतात ती दारिद्र्य असतात, म्हणजे यांना या रेषेच्या वर आणायचं असतं जेणेकरून त्यांच्या राहणीमानामध्ये सुधारणा व्हावी. हे आकडे मोजले तर आपल्याला कळेल. म्हणजे परीक्षा वारंवार होत असते. तू समजा एखाद्या परीक्षेची तयारी करतोय, वनरक्षकची तयारी करतोय समजा, आणि या तयारीमध्ये तू जर टेस्ट दिलीच नाही आणि डायरेक्टली परीक्षेमध्ये जाऊन बसला, तर तुला कळेल का की नेमकं 1 तासामध्ये आपल्याला टेस्ट पूर्ण करता येते का? एकूण 60 प्रश्नांमध्ये कोणता विषय आपल्याला अवघड जातोय, त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट देणं गरजेचं असतं. बरोबर आहे. त्यालाच तर हे म्हणतात ना, आकडेवारी आली की मग नंतर सरकार जागं होतं, मग नंतर सरकार प्रयत्न करत असतं त्यांना मुख्य प्रवाहात आणायला. पण आकडेवारी आलीच नाही तर तुला कळणार आहे का? नाही. तुला काय वाटेल, सगळं चंगा आहे, अच्छे दिन चालू आहे, पण तसलं नसतं ते. पुढे जाऊया. बघा, सुरेश तेंडुलकर 2005 सुरेश तेंडुलकर गट आहे. 2011 मध्ये देशात 22% दारिद्र्याचे प्रमाण होते. किती? 22%. बाकी आजचा शेवटचा प्रश्न होता, वनरक्षक बॅच, ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केली, ज्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि इंग्रजी, पण TCS पॅटर्न नुसार आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. IBBS TCS पॅटर्न. विठ्ठल बडे सर निवड PSI. 2013 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. ज्ञानदेव बडे सर PSI. त्याचसोबत TCSच्या 2 परीक्षा पास झालेल्या आहेत. ज्ञानेश्वर बांगर सर PSI, मुलाखत त्यांनी दिलेली आहे. मी स्वतः त्या ठिकाणी शिकवायला आहे. आपला हा नंबर आहे, काय डाऊट असेल तर. सध्या 300 रुपये फी आहे, 1000 रुपये फी होती, परंतु आपण ऑफर दिलेली आहे. इथे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेला तुम्हाला दिसतील. आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर करा. काही डाऊट असतील तर कमेंट्स करा. प्रत्येक कमेंट्सचा रिप्लाय दिला जाईल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट्स तशा करा. तुमच्या प्रतिक्रियाची वाट बघतोय. धन्यवाद.